नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज या आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. आजकाल मानदुखी, कंबरदुखी या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत कारण आपली अतिशय वेगवान आणि बैठी जीवनशैली झाली आहे. या सगळ्यात ना स्पॉन्डायलोसिस हा शब्द अनेकदा आपल्या कानावर येतो. पण हे नेमकं काय आहे, हा आजार नेमका आहे तरी काय किंवा त्यावर उपचार काय आहेत, याविषयी अनेक जणांच्या मनात अनेक गैरसमज असतात. हे सगळे गैरसमज आजच्या या कार्यक्रमात आपण खोडून काढणार आहोत, कारण स्पॉन्डायलिसिस बाबत सर्व काही या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत प्रख्यात अस्थिरोग तज्ञ आणि स्पाइन सर्जन डॉक्टर लक्ष्मीकांत बाबूलाल दागडिया. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर लक्ष्मीकांत यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी MBBS आणि MS इन ऑर्थो या पदवी संपादित केल्या भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांमधून. तसंच जपान आणि जर्मनी येथील जागतिक कीर्तीच्या संस्थांमधून त्यांनी स्पाइन सर्जरीमध्ये प्रगत असं प्रशिक्षण घेतलंय. गेल्या 15 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. मणक्याचे विविध आजार, कंबरदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क आणि इतर स्पाइन समस्यांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांचा त्यांना समृद्ध असा अनुभव आहे. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला हे सांगा की स्पॉन्डायलिसिस म्हणजे नेमका आहे तरी काय? बिलकुल. स्पॉन्डायलोसिस म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वयोमानानुसार होणारी मणक्यांमधली झीज याला आपण स्पॉन्डायलोसिस म्हणतो. पण थोडं खोलवर जाऊन विचार करायचा म्हटला तर आपल्याला निसर्गाने दिलेले 33 मणके म्हणजे व्हर्टिब्री आहेत आणि ह्या प्रत्येक व्हर्टिब्राच्या मध्ये एक इंटरव्हर्टिब्रल डिस्क, ज्याला आपण सोप्या भाषेत गादी म्हणतो, ही गादी असते. या गादीचं काम अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये एक एक गादी असते. या गादीचं काम अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर असे आहेत. जसे आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर्समध्ये शॉकअप्स असतात, तसेच ह्या प्रत्येक 2 मणक्यांच्या मधल्या गाद्या शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे यांच्यात स्प्रिंग ॲक्शन असते. त्या आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. आकुंचन आणि प्रसरण पावणं ही जी स्प्रिंग मेकॅनिझम आहे गाद्यांची, ही स्प्रिंग मेकॅनिझम जेव्हा कमी होते तेव्हा 2 मणक्यांच्या मधल्या सांध्यांवर जोर पडतो आणि त्यात जे बदल व्हायला लागतात त्याला आपण झीज म्हणजेच स्पॉन्डायलोसिस असं म्हणतो. अच्छा, पण हे स्पॉन्डायलिसिस होण्याची कारणं नेमकी काय असतात डॉक्टर? म्हणजे फक्त वयोमान, वाढतं वयोमान की इतरही काही असतात? आजकालच्या म्हणजे धिस इज नाऊ हॅज बिकम अ लाईफस्टाईल डिसीज. म्हणजे आपण जे म्हणतो जीवनशैलीमुळे होणारे आजार, जसे की BP, शुगर, ह्या आजारांना आपण म्हणतो की हे रुग्णाच्या जीवनशैलीमुळे त्याच्यासोबत आलेले आजार आहे. तसाच हा स्पॉन्डायलोसिस आजच्या युगात जीवनशैलीचा आजार म्हणून बनला आहे. जीवनशैलीचा आजार म्हणजे कामानिमित्त रोजचा भरपूर प्रवास किंवा स्थूलता, बैठं काम जास्त वेळ असल्यामुळे आणि व्यायामाला न मिळणारा वेळ किंवा त्यासाठी लागणारा जो आपण पुश म्हणतो तो कमी पडणे, ह्या गोष्टीही आजकाल स्पॉन्डायलोसिससाठी बऱ्यापैकी कारणीभूत आहेत. बरं, पण मग सर स्पॉन्डायलिसिसवर आपण योग्य वेळी तेव्हाच उपचार घेऊ शकतो जेव्हा त्याचं निदान आपल्याकडे योग्य वेळी होईल आणि त्यासाठी आपल्याला त्याची लक्षणं योग्य वेळी ओळखणं फार आवश्यक असेल. ही लक्षणं कोणती असतात डॉक्टर? करेक्ट. हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे की लक्षणं कोणती असतात. सुरुवातीला अशी स्पॉन्डायलोसिस हा लिनियरली प्रोग्रेसिव्ह आजार म्हणजे रोज त्याची लक्षणं वाढत जातील अशा प्रकारचा आजार नाही आहे. सुरुवातीला स्पॉन्डायलोसिसची लक्षणं 6 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, म्हणजे कधीतरी आपली कंबर दुखते, मान दुखते, आपण डॉक्टरांकडे जाऊन किंवा कधी कधी मेडिकलवरून ऑफ द टेबलच्या गोळ्या भेटतात, त्या गोळ्या घेऊन आपली मान आणि कंबरदुखी कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण हळूहळू ही लक्षणं रोज जाणवायला लागतात. सकाळी उठल्यावर कंबर आखडणं किंवा थोड्या प्रवासाच्या नंतर कंबर मान दुखायला लागणं, ही लक्षणं जेव्हा रोज रोज जाणवायला लागतात आणि ह्याच्यासोबत एक पाऊल पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जेव्हा हे दुखणं मानेतून हातामध्ये किंवा कमरेतून खाली पायाच्या दिशेला जायला लागतं, ज्याला आपण सायाटिका म्हणतो. सो सायाटिका आणि मानेतून हातामध्ये जाणारं लक्षण हे स्पॉन्डायलोसिसची सुरुवातीची लक्षणं आहेत. अच्छा, बरं, आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आता आपण उपचारांकडे वळूया. डॉक्टर, स्पॉन्डायलिसिसवर नेमके कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत? स्पॉन्डायलोसिसचे उपचार, स्पॉन्डायलोसिस तुमचा कोणत्या स्टेजमध्ये आहे, तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये त्याच्याकडे लक्ष दिलंय. अगदी सुरुवातीचीच जर स्टेज असेल ज्याच्यात तुम्हाला अधूनमधून मानेत किंवा कमरेत दुखतंय तर याचा उपचार फारच सोपा आहे, ज्याच्यात आपल्याला 10 ते 15 दिवस औषधं लागतात. फिजिओथेरपी म्हणजे त्यातही घरी करण्याचे सोपे व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल म्हणजे ॲर्गॉनॉमिक्स. ॲर्गॉनॉमिक्स हा वर्ड फार कॉमन आहे आजकालच्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये, IT फील्डमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये. तुम्ही जिथे बसताय तिथे बसण्याची व्यवस्था योग्य असणं हे स्पॉन्डायलोसिसच्या प्रिव्हेन्शनसाठी आणि ट्रीटमेंटमध्येही तेवढंच महत्त्वाचं आहे. अच्छा, आणि या सगळ्यामध्ये स्पाइन सर्जरी करण्याची आवश्यकता कधी भासते डॉक्टर? स्पाइन सर्जरी हा फारच कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक रुग्ण अथवा प्रत्येक मनुष्य स्पाइन सर्जरीच्या विषयी धास्तावलेला असतो. त्याच्या मनात प्रश्न असतात की स्पाइन सर्जरी झाल्यावर
माझा रुग्ण परत उभा राहील का, चालेल का, त्याच्या पायातली ताकद तर कमी होणार नाही ना. तर स्पाईन सर्जरी करण्यासाठीची गरज जी आहे ती 4-5 लक्षणं असल्यावरच पडते. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या हातातली किंवा पायातली ताकद हळूहळू कमी होत चालली आहे. तुमचा लघवीवरचा शौचावरचा जो कंट्रोल आहे तो हवा तसा नाही आहे किंवा तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्हाला रात्री जी झोप शांत लागली पाहिजे 6 ते 8 तासाची, ती झोप तुमच्या कंबर किंवा मानदुखीमुळे व्यवस्थित होत नाहीये. अच्छा. ही 3-4 कारणं आपण सर्जरीसाठी गरजेची आहेत असं म्हणतो. अच्छा, पण याच्यातले सुद्धा रेड फ्लॅग्स आपण काय सांगाल, म्हणजे अगदी रेड साईन्स आपण काय म्हणाल? बिलकुल. रेड फ्लॅग्स म्हणजे असं की ही जर लक्षणं असतील तर उद्या सकाळी तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे, सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तर रेड फ्लॅग्स म्हणजे ताप येणं, कमरेच्या किंवा मानेच्या दुखण्यासोबत जर तुम्हाला हाय ग्रेड फीवर असेल, 100-102चा ताप आहे, रात्रीची झोप लागत नाहीये, तुमचं वजन दिवसेंदिवस कंबर आणि मानेच्या दुखण्यासोबत कमी होत चाललंय, आणि मी आधी सांगितलं तसं की लघवी आणि शौचावरचा कंट्रोल हा स्पाईनच्या आजारांमध्ये एक फारच महत्त्वाचं लक्षण आहे जेव्हा अर्जंट डॉक्टरी सल्ल्याची गरज असते. अच्छा, आजकाल ना विविध आजारांवर उपचार करताना अत्याधुनिक अशा ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत डॉक्टर. अर्थातच स्पाईन सर्जरी बाबतही अशा आधुनिक ट्रीटमेंट्स आलेल्या असतील. बिलकुल. आधुनिक पद्धतीने MRI करणं किंवा एनेस्थेशियामुळे काय प्रगत अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत? कसं आहे की स्पाईन अशी फील्ड आहे की आपल्याला निसर्गाने दिलेले 33 मणके आहेत जे एक दुसऱ्यांसोबत जुडलेले आहेत. बरोबर. त्यामुळे स्पाईनमध्ये निदान हे जसं मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे, मी दुसरेही ऑर्थोपेडिक्सचे पेशंट्स बघतो, पण गुडघ्यामध्ये किंवा खुब्यामध्ये, शोल्डरमध्ये निदान जेवढं सोपं असतं बिकॉज तो एक सिंगल जॉईंट आहे. स्पाईनमध्ये भरपूर इंटरकनेक्टेड मल्टिपल जॉईंट्स आहे. त्यामुळे स्पाईनचं निदान हे जे MRI नवीन टेक्निक म्हणण्यापेक्षा MRI जसा आपल्या मोबाईलचा कॅमेरा इम्प्रूव्ह झालाय की आज ॲपलमधून फार क्लिअर फोटो येतो किंवा माझा दुसरा छान मोबाईल आहे त्याच्यातून, तसेच HD MRI photos येतात. एक्झॅक्टली. सो 3 टेस्ला MRI आजकाल कॉमनली अवेलेबल आहेत, ज्याच्यातून फार क्लिअर आपल्याला दिसतं की नेमका स्पाईनमध्ये प्रॉब्लेम कुठे आहे आणि आपल्याला निदान सोपं होतं. आणि तुम्ही जे ॲनेस्थेशियाचं विचारलं, ही बाब अशी आहे की ॲनेस्थेशियामध्ये सध्या हायपोटेन्सिव्ह ॲनेस्थेशिया हा स्पाईन सर्जरीमध्ये फार उपयुक्त ठरणारा विषय आहे. अच्छा डॉक्टर, मायक्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी केल्या जातात, या दोन्ही कशा महत्त्वाच्या आहेत आणि काय फरक आहे यामध्ये सविस्तरपणे सांगा. मी मागच्या 20 वर्षांपासून स्पाईन सर्जरी बघतो. जेव्हापासून मी MBBSच्या इंटर्नशिपमध्ये BJ मेडिकल कॉलेज पुण्यात होतो तेव्हापासून मी स्पाईन सर्जरी ऑब्झर्व करत आलोय. तर मी 15 ते 20 वर्ष आधी जी स्पाईन सर्जरी ऑब्झर्व करायचो, जेव्हा ओपन सर्जरी व्हायची, पेशंटला 8-8, 10-10 दिवस झोपून राहावं लागायचं ऑपरेशनच्या नंतर, त्याच्या कामावर परत जायला 4 आठवडे किंवा 3-4 महिने लागायचे. आज जे आपण मायक्रोस्कोपिक किंवा एंडोस्कोपिक सर्जरी करतो याचा फायदा असा आहे की आपल्याला मॅग्निफाईड व्ह्यू दिसतो. जसं आपण भिंगातून कुठली गोष्ट बघितल्यावर आपल्याला ती गोष्ट क्लिअर दिसते, तशी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा एंडोस्कोपमधून ज्या कमरेतल्या किंवा मानेतल्या नसा आहेत त्या क्लिअर दिसतात. आणि क्लिअर दिसल्यामुळे त्यांना इजा होण्याचा जो धोका आहे, जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो पेशंटच्या मनातला, तो कमी होतो. दुसरं म्हणजे छोटा इन्सिजन, चिरा छोटा लागतो ह्या सर्जरीजमध्ये, त्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते. आजच्या धावपळीच्या युगात कोणालाही म्हटलं तुला 4 महिने कामावर नाही जावं लागेल तर तो म्हणतो माझा जॉबच जाईल. बरोबर. सो दीज सर्जरीज हॅव हेल्प्ड इन अर्ली प्रोफेशनल रिहॅबिलिटेशन. अच्छा, अर्ली प्रोफेशनल रिहॅबिलिटेशन म्हणजेच आपल्या आधीच्या आयुष्यात जाण्यात, म्हणजे आधीसारखं काम करण्यात आपल्याला या शस्त्रक्रिया प्रचंड मदतशीर ठरतात, फायदेशीर ठरतात असं आपण सांगितलेलं आहे. पण शेवटी त्या शस्त्रक्रियाच डॉक्टर, अगदी मणक्यावर असो किंवा कोणत्याही अवयवावर असो, जेव्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण कुटुंबातला हा धास्तावतो. आणि खरं तर आपण मणक्याची शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पडता, आपल्याशिवाय कोणी इतका आत्मविश्वास प्रेक्षकांना देऊ शकत नाही. डॉक्टर, आपण काय सांगाल, जे प्रेक्षक खूप घाबरले असतील शस्त्रक्रियेला आणि म्हणून ते टाळाटाळ करत असतील मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी, त्यांना सांगा की मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी कोणते घटक अतिशय महत्त्वाचे असतात? आता ह्यातला जो पहिला प्रश्न आहे की रुग्ण धास्तावलेला असतो, तर रुग्ण धास्तावलेला असतो ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर आपण फार दिवस ते पुल ऑन करत गेलो ना, की जे कमरेत नसांची जागा कमी झाली आणि त्यामुळे तुम्हाला सायाटिकाचा त्रास वर्षानुवर्ष आहे, तर आतल्या नसांमध्ये खराबी म्हणजे बिघाड व्हायला लागतो, ज्याला आम्ही न्यूरोपॅथी म्हणतो. एकदा न्यूरोपॅथी झाली की मग सर्जरीचे बेनिफिट्स फार कमी व्हायला लागतात. सो अर्ली इंटरव्हेन्शन इज इम्पॉर्टंट. आणि दुसरं म्हणजे जे आपण इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग, जी पेशंटच्या मनातली धास्ती असते, इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग ही असं नवीन टूल आहे की जेव्हा पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे तेव्हा आपण पेशंटच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रोड्स आणि हाता आणि पायामध्ये
सुया लावलेल्या असतात की जो करंट आहे मेंदूतून स्पायनल कॉर्डच्या थ्रू हातापायांमध्ये पोहोचणारा हा ड्युरिंग सर्जरी बिफोर सर्जरी जसा होता तसाच चालू आहे की आपल्या सर्जरीच्या दरम्यान काही प्रॉब्लेम होऊन पेशंटच्या हातापायाची ताकद कमी होत चालली आहे हे आपल्याला ड्युरिंग सर्जरी कळतं. सो धिस टूल हॅज हेल्प. त्यामुळे पेशंट्सनी तसा बाऊ आजच्या युगात करू नये. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला लवकर घ्यावा. म्हणजे न्यूरोपॅथी डेव्हलप होण्याच्या आधी जर इंटरव्हेन्शन झालं तर योग्य तो रिझल्ट भेटतो. बाहू करण्यापेक्षा त्यांनी घाबरू नये घाबरू आणि नये, exactly. डॉक्टरांच्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. बरोबर आहे. डॉक्टर, अनेक जणांच्या मनात ना असाही प्रश्न असतो की माझी मान दुखते ना, माझी कंबर दुखते ना, याचा माझ्या मणक्याशी काय संबंध आहे? डॉक्टर का सांगतायत की मणक्यावर उपचार करायला हवे? बरोबर. हे सविस्तरपणे सांगा. बरोबर. आपण मणक्यांचेच आजार का बरं म्हणतोय? कारण आपले जे मणके आहेत ना, हा सगळ्यात मोठा दुवा आहे मेंदू आणि दोन्ही हाताच्या पायाच्या मधला. अच्छा. बरोबर. तर मणके हे एक दुसऱ्यांना इंटरव्हर्टिब्रल जॉईंट्सने कनेक्टेड आहेत आणि मणक्यांच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड ही जी सगळ्यात महत्त्वाची केबल आहे, ज्याला आपण केबलच म्हणू, की ज्याच्यातून मेंदूतून करंट खाली येतोय आणि खालून वरती जातोय. म्हणजे आपली बॉडी कोणत्या परिस्थितीत आहे ते आपल्या मेंदूला स्पायनल कॉर्ड मधून कळतंय. आणि स्पायनल कॉर्ड मेंदूतून खाली येणार आहे की मला चालायचं आहे, मला हा हात उचलायचा आहे, मला ही गोष्ट करायची आहे. हे सगळे जे मेंदूतून खाली ऑर्डर्स दिल्या जात आहेत त्या ऑर्डर्स या स्पायनल कॉर्डमधून दिल्या जातात. तर हे सगळे कनेक्टेड असताना जेव्हा आपण रुग्णांना तपासतो की त्याची मान दुखते तर मानेत आपण एक्सरे करतो, MRI करतो किंवा कमरेचा MRI एक्सरे पुढच्या गोष्टी करतो. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्याची कंबरदुखी किंवा मानदुखी ही व्हर्टिब्राशी निगडीत आहे. इंटरव्हर्टिब्रल जॉईंट्स आणि इंटरव्हर्टिब्रल डिस्क गादी आणि मणक्यांशी निगडीत आहे. अच्छा. पण डॉक्टर खरं सांगा, जेव्हा मणक्याची एखादी गादी सरकते किंवा काहीतरी अडथळा येतो तेव्हा पुन्हा आपला मणका पहिल्यासारखा होतो का? खरंच 100%? खूप छान प्रश्न आहे मॅडम. आणि याच्यावर आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही रिसर्चही केला आहे की जेव्हा दोन मणक्यांच्या मधली गादी सरकते तेव्हा नॅचरल हिस्ट्री ऑफ डिस्क डिसीज हा एक सायंटिफिक टर्म आहे जी फार फेवरेबल आहे. म्हणजे 10 मधून 9 रुग्णांमध्ये जर गादीचा तुकडा मागे सरकलाय तर तो नैसर्गिकरित्याच विरघळतो. जशी तुमच्या किंवा माझ्या हाताला जखम झाल्यावर ती नैसर्गिकरित्या बरी होते, तशीच दोन मणक्यांच्या मधली गादीचा तुकडा जर मागे सरकला आणि पेशंटला सायाटिकाचा त्रास होतोय तर 90% वेळेस हा त्रास नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे पेशंटने घाबरून जाण्याचं कारण नाही. याचं योग्य निदान आणि योग्य डायरेक्शन मध्ये सल्ला फार महत्वाचा आहे. अच्छा. गादी सरकण्यावर आपण कोणती शस्त्रक्रिया सांगाल? म्हणजे याचा सल्ला काय द्याल आपण? गादी सरकल्याच्या नंतर सगळ्यात कॉमनली जी शस्त्रक्रिया केली जाते ती म्हणजे डिस्केक्टॉमी आपण त्याला म्हणतो. डिस्केक्टॉमी याचा अर्थ की समजा गादी 100% आहे त्यातला 10% भाग मागे सरकलेला असतो. तर तो जो 10% भाग मागे सरकलाय जो नैसर्गिकरित्या विरघळला नाही, 10% पेशंट्स आहेत ज्यांच्यात विरघळला नाही पण पेशंटला दुखतच आहे, तर आपण दुर्बिणीतून छोटं छिद्र करतो मणक्यांमध्ये आणि जिथे तो गादीचा तुकडा नसच्या जवळ सरकलेला आहे तेवढाच तुकडा आपण काढतो. जी नैसर्गिक गादी आहे ती तशीच ठेवतो. अच्छा. पण मग याच्यासाठी काही वयोगटाच्या मर्यादा असतात का? वयोगटाच्या मर्यादा निश्चितच असतात. जर पेशंटला सुरुवातीपासूनच कमरेत बाक असेल, पेशंटचा स्पाईन सरत असेल तर तुम्ही फक्त गादीचा तुकडा काढला की पेशंट पूर्वरत त्याच्या कामावर जाईल. पण जर पेशंटचा पाठीचा कणा आधीच वाकलेला असेल तर मग त्याला कॉम्प्लिकेटेड सर्जरीज लागण्याची शक्यता जास्त आहे. तर वयोमर्यादा बिलो 50 दिस सिम्पल सर्जरी म्हणजे ही छोटी आणि आपण म्हणू की प्रभावी शस्त्रक्रिया कामाला येते. पण बियॉन्ड 50-55 मोठी शस्त्रक्रिया लागण्याचे चान्सेस वाढतात. अच्छा. बरं डॉक्टर, आपली मान आणि कंबर कायम सुदृढ राहावी याच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? ह्यासाठी सल्ला म्हणजे असा आहे की सी दिस इज अ लाईफस्टाईल. आपण जसं सुरुवातीला म्हटलं की ही आपल्या जीवनशैलीच्या आजारातली गोष्ट आहे. तर जीवनशैलीतील बदल जे सगळीकडे सांगितले जातात पण प्रत्येकालाच ते किती आत्मसात केले जातात. जीवनशैलीतले बदल म्हणजे योग्य आहार घेणं जेणेकरून तुमचा स्थूलपणा वाढणार नाही, योग्य व्यायाम करणं, 8 तास झोप घेणं आणि एव्हरी डे यू शुड एक्सरसाइज फॉर 45 मिनिट्स. योगा हा स्पाईन सर्जरीमधला फार जवळचा विषय आहे. योगावरतीही बरंच संशोधन चालू आहे. तर योगासनं जी आपण म्हणतो आपल्या भारतात वर्षानुवर्ष केली जातात त्या योगासनांचाही आपल्या मणक्यांना सुदृढ ठेवण्यात फार मोठा वाटा आहे. अगदीच. बरं, अनेक जण काय करतात, कुठेही दुखलं आपल्या म्हणजे अगदी ताप जरी आला तरी सुद्धा आपण घरची जी औषधं असतात किंवा कोणीतरी सुचवलेली औषधं असतात ती घेतात. विशेषतः दुखण्यावर आपण लगेच पेन किलर घेतो आणि लगेच झटपट बरे होतो. पण या पेन किलर पुढे जाऊन किती घातक ठरू शकतात डॉक्टर? पेन किलर जर तुमचं दुखणं 6 महिन्यातून वर्षातून एकदा कधीतरी झालंय तर ठीक आहे, ओव्हर द काउंटर जी अवेलेबल आहेत पेन किलर ती घेणं. पण जर तुम्ही ही पेन किलर महिनाभराच्या पेक्षा जास्त विदाऊट प्रॉपर
वैद्यकीय सल्ल्याच्या घेत असाल बरोबर. तर ह्याचा साईड इफेक्ट बऱ्याच आपल्या अवयवांवर होतो, जसं की पोटातले अल्सर, किडनीवरती दुष्परिणाम होणं, ह्या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत आणि पेनकिलरचा हा फार मोठा दुष्परिणाम आहे, ज्याने तुमचा आजार तर झाकला जातो पण तुमचा दुसरा आजार चालू व्हायला सुरुवात होते. अच्छा, आणि त्यामुळेच मानेच्या दुखण्याबाबत, कमरेच्या दुखण्याबाबत किंवा मणक्याच्या दुखण्याबाबत जर काही कोणतीही वेदना असेल आपल्याला कोणाला जाणवत असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जावं असा सल्ला आपण सुरुवातीलाच दिलेला आहे. येस मॅडम. रेड फ्लॅग्स आणि जास्त दिवस दुखणं. डॉक्टर, आजकाल जसं मी सांगितलं की विविध आजारांवर अनेक अत्याधुनिक अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत, तसंच स्पाईन सर्जरीवर आता कोणकोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत? ह्यातल्या 2 तर आपण आधीच चर्चा केल्या. एक म्हणजे इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटरिंग आणि दुसरं म्हणजे एंडोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक स्पाईन सर्जरी. ह्या व्यतिरिक्त स्पाईन सर्जरीमध्ये ज्या रिसेंटली टूल्स ॲड झाले आहेत त्यांना आपण म्हणतो इंट्रा ऑपरेटिव्ह सिटी स्कॅन. म्हणजे सिटी स्कॅन हा आपण सिटी स्कॅन मशीनमध्ये जाऊनच करतो, पण ऑपरेशन थिएटरमध्ये सिटी स्कॅन मशीन, ज्याला मोबाईल सिटी स्कॅन मशीन म्हणतो आपण, ती सिटी स्कॅन मशीन वापरली जाते. स्पाईनमध्ये जे इम्प्लांट्स टाकले जातात, जे स्क्रूज किंवा रॉड्स टाकले जात आहेत, ते कुठे नसांच्या जवळ नाही आहेत ना, ते नसांना डॅमेज करत नाही आहेत ना, हे आपल्याला ह्या इंट्रा ऑपरेटिव्ह सिटी स्कॅनवरून कळतं. अच्छा, आणि आजकाल रोबोटिक शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते विविध आजारांवर. बरोबर. मणक्यावर केली जाते का? हो, मणक्यांवरही रोबोटिक शस्त्रक्रिया आज भारतामध्ये काही 10 ते 15 रुग्णालयांमध्ये उपलब्ध झालेली आहे. 3 ते 4 कंपन्यांचे रोबोट्स स्पाईन सर्जरीमध्ये उपलब्ध झालेले आहेत. ही अजून जास्त ठिकाणी उपलब्ध व्हायला कदाचित थोडा वेळ लागेल, पण रोबोटिक्समुळे निश्चितच मी म्हटलं तसं की आपल्याला सिटी स्कॅनमध्ये आपण स्क्रू टाकल्याच्या नंतर बघतोय की तो स्क्रू करेक्ट जागेवर आहे का. रोबोटिक्समध्ये स्क्रू टाकताना लाईव्ह दिसतं की स्क्रू बरोबर जागेवर चाललाय का. तर हा नेक्स्ट लेवल ऑफ आपण असं म्हणू शकतो की अचूकता आहे. आणि त्याच्यासोबत सोबत स्पाईनमध्ये कटिंग टूल्स असतात आम्ही जे वापरतो. कटिंग टूल्स म्हणजे असं की एक कटिंग टूल आहे जो फक्त बोन कट करतो आणि नस आली की थांबतो. म्हणजे नसला धक्का पोहोचण्याचा जो चान्स आहे त्याला आम्ही अल्ट्रासोनिक नाईफ म्हणतो. नाईफ म्हणजे चाकूचा पण म्हणूयात. तर अल्ट्रासोनिक नाईफचं काम असं आहे की ती अल्ट्रासोनिक नाईफ फक्त बोन कट करणार आणि नस म्हणजे जो सॉफ्ट टिश्यू भाग आहे, शार्पनेस असतो या सगळ्या शस्त्रक्रियेमध्ये. एक्झॅक्टली अचूकता वाढते, शार्पनेस वाढतो. रोबोटिक्स झाला, अल्ट्रासोनिक नाईफ झाला, इंट्रा ऑपरेटिव्ह सिटी स्कॅन्स झाले. पण मग आता अनेक प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की मग हे जे तुम्ही स्क्रूचं किंवा नाईफचं उदाहरण दिलं ते ऑपरेट कोण करतं? म्हणजे रोबोट करतो की स्वतः तुम्ही डॉक्टर करता? नाही, अजून कुठल्याही शस्त्रक्रियेत म्हणजे ऑर्थोपेडिक्स च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जॉईंट रिप्लेसमेंट असो किंवा स्पाईन सर्जरी असो, 80% कंट्रोल इज इन द हँड ऑफ सर्जन्स. सर्जनच्या हातातच तो 80% कंट्रोल आहे. रोबोटिक्स हे मदत निश्चित करतंय अचूकता वाढवण्यासाठी, पण त्या रोबोटिक्सचा संपूर्ण कंट्रोल हा अजूनही मानवी हातात आहे. अगदी. डॉक्टर, आज आपण स्पॉन्डायलिसिस बाबत जे जे काही गैरसमज आहेत ते आज आपण खोडणार, असं मी सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगितलं. तुमच्याकडून ऐकायचं आहे, जेव्हा तुम्हाला रुग्ण भेटायला येतात तेव्हा ते काय काय गैरसमज घेऊन येतात? सगळ्यात पहिला गैरसमज रुग्णाच्या मनात असतो की मला आता हा त्रास चालू झालाय म्हणजे ऑपरेशनच लागेल. तर हा फार मोठा गैरसमज आहे आणि मी सांगू इच्छितो की माझ्या 100रातून, माझ्याच काय स्पाईनच्या 100रातून 90 रुग्णांना म्हणजे 90% रुग्णांना ऑपरेशनची गरज लागत नाही. अच्छा. आणि दुसरं पेशंटच्या मनात असतं की मी स्पाईन सर्जरी केल्यावर माझं जुनं काम करूच शकणार नाहीये. आता जसा खेडेगावचा पेशंट आहे, त्याची इच्छा असते मला वारीला जायचंय साहेब, मला वारीला जायला जमेल का. पण रुग्ण वर्षभराने वारीलाही जातात, कारण सुविधा तशी डेव्हलप झाली आहे, टूल्स तसे डेव्हलप झालेत. शेतात काम करणाऱ्याला वाटतं माझं तेच उपजीविका आहे, ते जमेल का. तुम्ही तर म्हणताय की ऑपरेशन करून घ्या, पण रुग्णांना तेही आता जमायला लागलंय. म्हणजे कॉर्पोरेट जॉब्स तर जमतातच, म्हणजे प्रोफेशनल रिहॅबिलिटेशन जे आधी आपण म्हटलं, पण जे आपण म्हणू की शेतकरी आहेत किंवा ज्यांना बाकी काही अजून करण्याची इच्छा आहे त्यांनाही ते जमतं. आपला जो जसप्रीत बुमराह आहे, ही हॅज ऑल्सो अंडरवेंट अ स्पाईन सर्जरी अँड येस ही डिड. अगदी. म्हणजे या स्पाईन सर्जरी अतिशय यशस्वीरित्या पार पडू शकते आणि आपण नक्कीच निश्चितच आपल्या आधीसारखं जीवन जगू शकतो. खरं आहे मॅडम. खूप खूप समाधानकारक अशी माहिती आपण दिलेली आहे डॉक्टर, आणि या सगळ्या चर्चेसाठी खूप आभार. शेवटचा सल्ला काय द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शेवटचा सल्ला असाच आहे मॅडम की स्पाईन निरोगी ठेवणं, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन इज ऑलवेज बेटर दॅन क्युरेटिव्ह मेडिसिन. क्युरेटिव्ह मेडिसिन कितीही जरी प्रगत झालं तरी शेवटी ते क्युरेटिव्ह आहे. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ह्या पहिल्या पायरीवर जर आपण लक्ष दिलं
तर क्युरेटिव्ह मेडिसिनकडे आपल्याला जायची गरज पडणार नाही. अच्छा, म्हणजे काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचं Exactly. आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप खूप आभार डॉक्टर, या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.